हॅलो गायज, गुड आफ्टरनून. आता मी ऑफिस वाढून निघालेली आहे रंगपंचमीच्या खरेदीला. आमच्याकडे होळीला नाही खेळत ना, तर उद्या रंगपंचमी आहे आणि मुलांना मी घेऊन नाही आले कारण ऊन खूप आहे आणि मुलं दुकानात नेणं म्हणजे बापरे, डायरेक्ट आपण वेडे होऊन जातो. त्यांना एखाद्या दुकानामध्ये, एखाद्या शॉपमध्ये, काही खेळणीच्या शॉपमध्ये जर नेलं ना तर आपण डायरेक्ट वेडे. त्यांनी हे म्हणायचं, त्यांनी ते म्हणायचं आणि हे घ्यायचं ते घ्यायचं करायचं आणि न लागणाऱ्या गोष्टीही किती घेतल्या जातात आणि जर नाही म्हटलं तर तिथंच लोळायचं काम चालू होऊन जातं लगेचच की नाही हे असं हे तसं. आता इथे पुढे एक रंगपंचमीचं कलर्सचं दुकान लागलेलं आहे, हे बघा. पण मला इथे काही आवडेना, मग म्हटलं चला थोडंसं पुढं बघूया. सायंकाळी ना सगळीच बाजारपेठ अगदी रंगांनी गच्च भरलेली राहणार आहे कारण बरेच लोक संध्याकाळच्या शॉपिंगला येणार आहे. आणि आता आज सॅटर्डे आहे तर आज आमच्या सटाण्याचा बाजार असतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी दुकानं लागलेली आहे रस्त्यावरती. आता इथे मी मेन मार्केटमध्ये आहे. इकडे साईडलाच भाजी बाजार स्टार्ट होतो, तर तो यशवंतराव महाराजांच्या मंदिरापासून तर बराच लांब असतो. आता तिथे तर मी कधीची गेलेलीच नाही आहे. आता पुढे हे एक शॉप आहे, तर इथे मी घेते कलर वगैरे, रंगाच्या पिचकाऱ्या, बलून्स आणि बरंच काही घेतलं आम्ही. कलर्स पण चांगलेच घेतले कारण निघणारे कलर पाहिजे ना, आंघोळ केल्यानंतर लगेचच ते निघून गेले पाहिजे असे कलर्स पाहिजे. तर ही एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे. इथे शेजारीच लहान मुलं आलेत त्यांच्या पप्पांसोबत, तर पप्पा हे नाही, पप्पा ते नाही, बाबरे विचारायलाच नको. माझी शॉपिंग झाली आहे, सगळं काही घेऊन झालं. आता पुढे आली तर इथे फुटाणे विकणाऱ्या मावशी बसलेल्या होत्या. त्यांना म्हटलं एवढं ऊन आहे मावशी, थोडी छत्री वगैरे काहीतरी घेऊन यायचं ना. म्हणे हो बाई, विसरून गेली मी, असं तसं. आता हा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे इथे पुढेच. चौकच म्हणावा लागेल हा, म्हणजे सटण्यात एंट्री घेताच महाराजांचं दर्शन होतं आपल्या सगळ्यांना. तर मी आता एवढ्या गर्दीमध्ये नाही दाखवू शकत तुम्हाला, पण नंतर दाखवेल मी, कारण बऱ्याचदा येता जातं म्हणजे तोच रस्ता आहे आमचा, येताना जाताना आम्हाला महाराजांचं दर्शन होतं म्हणजे होतं. आणि महाराजांच्या सावलीलाच बरेच लोक बसलेले आहेत. कोणी द्राक्ष विकतंय, कोणी स्ट्रॉबेरी विकतंय. हे बघा इथे हा आमचा सटाण्यातला 4 फाटा आहे. इथे स्ट्रॉबेरी विकत होती मावशी. हे बघा किती गर्दी. आता घरी आली मी, फटाफट फ्रूट्स वगैरे घेतले आणि घरी आली तर साऊ महाराज इथे करामत्या करत होता रिमोटने. रिमोट दाखवलेलं नव्हतं त्याला, पण बेबोने दाखवलं ना, तर त्याच्यामध्ये त्यांची ही मस्ती चालू. गाडीत बसायचं नाही. आणि इकडे आता यांचं डान्स चाललेला आहे. त्याची गॅदरिंग आहे ना मंडेला ट्यूजडेला, तर त्याची प्रॅक्टिस रोज घेत आहे. मग वेगवेगळ्या डान्सच्या स्टेप तो दाखवतो. आणि त्याचा कोणता सॉन्ग आहे अजूनही नाही सांगितलं त्याने, कोणता सॉन्ग आहे काय काहीच नाही. आता डायरेक्ट तो तिथे सरप्राईज राहील. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरून कमेंट्स करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय. आणि तुम्ही ह्या आमच्या करामध्ये बघतच राहा, असं काही ना काही चालणारच आहे. ओके, बाय.